कशा झाल्या सुनबाई पुऱ्या? छान झाल्या सासूबाई पुऱ्या. नमस्कार, मी रेणुका आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर हो, आज मी खूप कॉन्फिडंट वाटत असेल तुम्हाला. तर आपल्या फर्स्ट व्हिडिओला तुम्ही किती प्रेम दिलं आहे आणि किती तो व्हिडिओ छान असा सगळ्यांनी बघितला आहे आणि खूप 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 मला कमेंट्स रिसीव झाल्या आहेत. तर थँक्यू. आज आपल्याकडे कोणीतरी छान असे मेहमान आणि छान असं कोणीतरी आपल्याकडे येणार आहे. तर हां, त्याचाच आनंद मला एवढा आहे आणि मी त्याच्यामुळेच एवढी एक्सायटेड आहे आणि एवढी खुश पण आहे आज. तर दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. तर मी तुम्हाला दाखवते आज आपल्याकडे कोण आलं आहे ते. ही आहे माझी मम्मी आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर आमच्या गावी आत्ताच एक सण झाला आपला. तर तेव्हा सांजुऱ्याच्या पुऱ्या करतात. तर काही कारणास्तव आपण गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे मम्मी आता आपल्याला सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवून देणार आहे आणि आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊ त्यांची छान अशी रेसिपी. मी आता अर्धा किलो रवा घेतलेला आहे. रवा भाजायचा अगोदर थोडंसं तेल टाकायचं आणि रवा भाजून घ्यायचा पुऱ्यासाठी. रवा मंद गॅसवर असा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा. आपण आता अर्धा किलो रवा घेतलेला आहे. तर अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो गूळ बारीक किसून घ्यायचा. किसून घेतल्यानंतर त्याचं आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आणि गुळाचा पाक करायचा. रवा थंड झाल्यानंतर तो गुळाचा पाक आपल्याला त्या रव्यामध्ये टाकून द्यायचा, मिक्स करून घ्यायचा. आपण आता अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो गुळ आणि अर्धा कप पाणी घेऊन त्याच्यात गुळ मिक्स करून घेतला आणि तो आपण या रव्यामध्ये टाकून दिला, म्हणजे आपलं सारण तयार. आणि तर पुऱ्याचं सारण तयार झालं. त्याच्यात एक जायफळ आणि वेलदोड्याची पावडर करून टाकायची. आपलं अर्धा किलो सारणासाठी आपल्याला 2 ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि 1 ग्लास मैदा घ्यायचा आहे. 1 ग्लास मैदा घेतला आम्ही. त्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धा ग्लास डाळीचं पीठ घ्यायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन करून टाकायचं. कडक तेल करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि त्या पिठामध्ये असं तेल घालायचं. ह्या तेलामुळं आपली पुरी ठिसूळ होती. तेल लावून ही कणिक असं हे मऊ करून घ्यायची, चोळून घ्यायची आणि कणिक भिजवायची. टाकून कशा झाल्या सुनबाई पुऱ्या? छान झाल्या सासूबाई पुऱ्या.